स्वप्नांच्या पलीकडले कावळ्यांची शाळा नव्हे तर कळवळा. शीर्षकावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की हे एक स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाची चित्तथरारक, धक्कादायक, अनेक प्रश्न निर्माण करणारी छोटीशी जणू अणुकथा आहे. काय झालं, काल म्हणजे आज आत्ता उठण्याआधी अमृत काळात मला एक अचानक स्वप्न पडले, छोटेसे. त्यात काय होतं तर समोर एका मैदानासारखा भाग होता. त्यामध्ये एक अगदी छोटासा खळगा होता, ज्यामध्ये एक कावळा निश्चित म्हणा किंवा झोपला असावा. काही वेळाने अचानक वरून आकाशातून दुसरा कावळा एक आला. तो चक्क त्या बरोबर त्या खड्ड्यात, अगदी जेमतेम एकच कावळा राहील एवढा छोटासा तो होता, तिथे तो गेला. त्या आधीच्या कावळ्याच्या अंगावर जणू बसला आणि अक्षरशः त्याचा चेंदामेंदा करतोय की काय असं वाटत होतं. आणि फड 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 असे त्याचे पंख फडफडावले 2-3 वेळा आणि मग उडून गेला. थोडा वेळ गेला, दुसरा कावळा आला. त्यानेही तेच केलं. मला वाटलं ते त्याला मारतायत बहुतेक, आणि तसंच फडफडावलं, चेंदामेंदा केल्यासारखा बसला आणि उडून गेला. तिसरा कावळा आला थोड्या वेळाने आणि तेच परत घडलं. मला कळेना हे काय चाललंय. तो बिचारा खाली निश्चित पडलेला कावळा मेला असं वाटलं, पण नवल घडलं. काही वेळ गेला आणि तो कावळा जो खाली होता पहिल्यापासून, तो हळूहळू जणू बसला आणि त्याने जणू आळस दिला आणि आता तो उडण्याच्या तयारीत होईल इतका जणू फ्रेश झाला. आणि मग माझ्या डोक्यात ट्यूब पेटली की अरे, हे काही एकमेकांना नष्ट करणं, मारणं नव्हतं, तर हा नर मादीचा एकमेकांच्या आकर्षणाबद्दलचा कळवळा होता. मी अक्षरशः थक्क झालो या माझ्या जाणीवेमुळे. आणि मला वाटलं की अरे, ही कावळा इथे बसलेला आहे, ती मादी आहे. हे वर कुठेतरी आकाशात असलेल्या त्या कावळ्याला पहिल्या कळलं कसं, दुसऱ्याला कळलं कसं, तिसऱ्याला कळलं कसं. आणि बरोबर तिथेच येऊन आपलं प्रणयाराधन साध्य करून नर उडून गेला. हे काय प्रकार आहे. दुसरा प्रश्न म्हणजे त्यांचं संदेशवहनाची किमया. वास येतो म्हणून का कसं, एवढंच येतं डोळे आणि एकच डोळा म्हणे कावळ्याला, दिसतं कसं, तिथे जावं असं वाटतं कसं, कितीतरी असे प्रश्न. आणि अखेरीस मला असं वाटलं की आता हे 2-3 कावळे येऊन गेले, आपला कार्यभाग करून गेले, पण त्याच्यातल्या कुठल्या कावळ्यामुळे ती कदाचित जर तिला गर्भ राहिला तर ती वंशावळ कुठली. आणि हे निसर्गाचं चक्र जीवनाचं चालू राहावं म्हणून हा प्रकार घडला.
असं म्हणायचं, पण ती खरोखर धक्कदायक असंच होतं. पुढच्याच क्षणी मला त्या स्वप्नातच वाटलं की आपण या स्वप्नाचा अर्थ पाहूया. म्हणून गुगलवर, AI वर जाण्याचा प्रयत्न केला, प्रश्न टाकला की कावळ्यांचं असं प्रणयाराधन करणं ह्याचा अर्थ काय, हे शुभ काय का अशुभ असतं. एवढा नुसता प्रश्न टाकला की काय होतं की आता तोच प्रश्न तुम्ही टाका गुगलमध्ये जागेपणी आणि त्याचं उत्तर मला सांगा. आणि अर्थात हे स्वप्न मी ताबडतोब असं ध्वनिमुद्रित सकाळी सकाळी उठल्यावर तसंच मला सांगता यावं म्हणून येथे रेकॉर्डिंग करून आपल्याला मात्र आपण जेव्हा ताजेतवाने झाला असाल तेव्हा फॉरवर्ड केलं जाईल. धन्यवाद.